नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राहुलने खूप मोठं कारस्थान केलेलं आहे आणि राहुलने हे सगळे जे हिरे आहेत ते नैनाच्या पर्समध्ये ठेवलेले आहेत आणि सगळ्यांच्या समोर त्याने असं दाखवलेलं आहे की नैनाकडे हे हिरे आहेत. म्हणजे मुद्दाम तिची पर्स खाली पाडली जाते, त्याचबरोबर तिच्या पर्समधले हिरे बाहेर पडतात आणि तेव्हा सगळ्यांच्या समोर असं चित्र उभं केलं जातं की हे हिरे नैनाकडे सापडलेले आहेत. तेव्हा सगळ्यांना विचार करायला भाग पाडलं जातं. पण कला आणि आबा हे दोघंही या पद्धतीने विचार करतात की नैनाकडे पाहून त्यांना वाटतच नाहीये की तिला हिऱ्यांबद्दल काही माहितीये, कारण तिने चुका करते पण ती बिनधास्तपणे बोलून दाखवते. हा जो तिचा स्वभाव आहे त्यामुळं या सगळ्यांना खात्री पटते की नैनाने हे चोरी केलेलं नाही. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडणार आहे ती म्हणजे राहुल जेव्हा रोहिणीला हे सगळं सांगत असतो की हे सगळं कारस्थान नैनाने केलेलं आहे, हे हिरे नैनाने न करता मी तिच्या पर्समध्ये ठेवलेले आहेत, तेव्हा सगळं बोलणं नैनाने ऐकलेलं आहे. आता नैना हे सगळं कलाअद्वैतला कसं सांगणार, त्याचबरोबर श्रीनाथ ज्वेलरपर्यंत कलाअद्वैत कसं पोचणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे नैना बसलेली असते. अद्वैत आणि कला यांचं चाललेलं आहे की कुंपणच शेत खातं असं गुरुजी म्हणाले होते. म्हणजे हे सगळं करणारी व्यक्ती नैना आहे हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे. त्यामुळं त्यांची संशयाची सुई ही नैनाकडे गेलेली आहे आणि याच गोष्टीचा फायदा आता राहुलला करून घ्यायचा आहे. म्हणून राहुल जो आहे त्या गोष्टीचा विचार करत आहे आणि त्याच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की नैनाला यामध्ये पूर्णपणे अडकवायचं. म्हणून त्याचं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. त्याने कपाटातले हिरे काढलेले असतात आणि नैनाकडे तो पाहत असतो. नैना जाम खुश असते. तिच्याकडे ते सगळं मेकअपचं साहित्य जे असतं ते घेऊन बसलेली असते. नैनाने जराही विचार केलेला नसतो की या सगळ्यामध्ये नक्की काय आहे. राहुल तिथे येतो आणि म्हणतो, नैना हे जे काय तू तोंडाला मेकअप करतेस ना, हे सगळं जुनं झालंय ग, तेच तेच वापरत असतेस तू, चल आपण मस्त शॉपिंगला जाऊया. नैना तर रोज राहुलच्या मागं लागत असते की आपण शॉपिंगला जाऊया, आपण शॉपिंगला जाऊया. तेव्हा तर राहुल तयार होत नाही, पण आज राहुल स्वतःहून तयार झालेला आहे हे पाहून नैना खुश झालेली असते. तिच्या डोक्यात जराही वाटत नाहीये की राहुल आपल्याला याच्यामध्ये फसवतोय की काय, याच्यामध्ये तो अडकवेल अशी कोणतीच भीती तिच्या मनात नसते. तिच्या डोक्यात फक्त एकच आहे की राहुल आपल्याला शॉपिंगला घेऊन जातोय ना, बस. इकडे ही जी अनामिका आहे तिचं वेगळंच कारस्थान सुरू आहे. तिला काही करून सोहमला बर्बाद करायचं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तिने आता निलेशला फोन केलेला आहे. तिला घरात काय चालू आहे, कोणाचं काय चालू आहे, कोणत्याच गोष्टींशी देणं घेणं नाहीये. तिला फक्त एवढंच पडलेलं आहे की या सोहमला मला बर्बाद करायचं आहे. त्याने माझ्या प्रेमाला नाकारलेलं होतं, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. त्यामुळं तिने निलेशला कॉल केलेला असतो आणि ती म्हणत असते की सगळं ठरलेलं आहे त्या पद्धतीनं हे बोलणं सुरू असतं. ती म्हणत असते की आपण जे प्लॅनिंग केले होतं त्या पद्धतीनं सगळं चालू आहे, पण तो दारू पिला नाही. तेव्हा निलेश म्हणतो की पुढच्या वेळेस पिल ग, एवढं काय, म्हणजे असं तू टेन्शन नको घेऊस. कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे ते म्हणजे की पुढच्या वेळेस त्याला जास्त ऑफर करता येईल. आता जर मी त्याला जर बोलत बसलो असतो, त्याला फोर्स केला असता तर त्याला डाऊट आला असता. इकडे आता राहुलने नैनाला वेड्यात काढायला सुरुवात केलेली आहे. तो तिला म्हणत आहे की आपल्याला गेलं पाहिजे, आपण जाऊया आणि मस्त तुला जी हवी आहे ती शॉपिंग करूया. नैना मात्र खुश झालेली असते. तिला असं वाटत असतं की चला फायनली कुठंतरी हा मला म्हणतोय ना जाऊया तर जाऊया. ह्या गोष्टीचा आनंद तिला होत असतो. तिला लक्षातही येत नसतं की असं नाही केलं पाहिजे किंवा आपण याच्यामध्ये अडकलं जाऊ. या कोणत्याच गोष्टीची जाणीव तिला नसते. तिला फक्त वाटत असतं की आपला नवरा आपल्याशी प्रेमाने एवढं बोलतोय ना तर आपण जाऊया, बस एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. मग ती पर्स घेते आणि ती म्हणते चल. तेव्हा तो म्हणतो अशीच येणार आहेस का, जरा तयार हो, थोडासा मेकअप वगैरे कर. आणि मग नैना मात्र वेड्यासारखी पोज वगैरे देऊन तिथे बसलेली असते. ती म्हणत असते की हो चालेल आणि मग तिला म्हणत असतो की थोडी रंगरंगोटी कर, जरा चांगलं दिसेल, असं त्याचं म्हणणं चालू असतं. आणि मग नैना लगेच मेकअप करायला जाते. तिची पर्स तिथे ठेवलेली असते आणि राहुलला ती संधी हवी असते, कारण तिच्या पर्समध्ये ती हिऱ्यांची पोटली त्याला टाकायची असते आणि त्यानंतर ते हिरे एकदा का त्याच्यामध्ये ठेवले की मग नैनाला हे सगळं तिच्या पद्धतीनं राहुलला हे सगळं जे आहे त्याच्या पद्धतीनं घरातल्यांच्या समोर आणायचं असतं आणि त्यासाठी हे सगळं त्याचं कारस्थान चालू झालेलं असतं.
त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र राहुलने आता विचार केलेला असतो आणि त्याच पद्धतीने त्याचं कारस्थान हे सुरू झालेलं असतं. राहुलच्या हातात पर्स बघून नैना विचारते की हे सगळं काय, पर्स तू कशाला घेतोस आणि इकडे माझ्याकडे, असं नैना त्याला म्हणू लागते. राहुलने पर्स घेतली असा साधा तिचा समज झालेला असतो आणि राहुलने कशाला पर्स घ्यावी आपली, आपण ती घेऊ शकतो असं तिला वाटत असतं. आता नैना जी आहे ती राहुलला त्या पद्धतीने बोलते आणि म्हणते की चालेल आपण जाऊया. दोघंही निघालेले असतात तेव्हा आबा तिथं असतात. आबांना दोघंही सांगतात की जरा बाहेर जाऊन येतं. नैना सगळं खरं सांगत असते की आबा आम्ही ना थोडंसं शॉपिंगला जाऊन येत आहे, खूप दिवस झालं मी गेलेले नाही ना बाहेर, मग राहुल मला बाहेर फिरायला घेऊन चाललेला आहे. तेव्हा आबा म्हणतात की अरे चहा झालाय, चहा घेऊन जा, असं आबा सांगत असतात. तेव्हा मात्र नैना म्हणते की नाही बाहेरच घेऊ. पण राहुलच्या डोक्यात येतं की नाही चहा इथंच घेतला पाहिजे, कारण इथे चहा घेतला तर तेवढा वेळ थांबता येईल ना, म्हणजे मला कळेल पुढचा प्लॅन कशा पद्धतीने करायचा आहे. तेव्हा राहुल म्हणतो अगं नैना झालेलाच आहे ना चहा, घेऊन जाऊया आपण, असं म्हणत राहुल नैनाला चहा घ्यायला थांबवतो. दोघंही तिथे बसतात आणि मग दोघंही आता बसलेले असतात. त्याचवेळी रजनी जी आहे ती चहा घेऊन येते. रोहिणी राहुलच्या शेजारी बसलेली असते आणि मग रोहिणी राहुलला विचारते की काय रे राहुल, काय चाललंय तुझं. तेव्हा राहुल म्हणतो बघ मामा, मजा येणार आहे, मजा कशी मजा येणार आहे ना ते तुला कळेल. हे सगळं त्याचं प्लॅनिंग चाललेलं असतं आणि दोघंही बोलत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू आहेत नैना मात्र या आनंदात असते की नाही मी जे काही केलेलं आहे ना हे सगळं अशा पद्धतीने नको होतं व्हायला, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. कारण तिला तर वाटत असतं की या सगळ्या गोष्टींमध्ये मी काहीच केलेलं नाही आणि राहुल मात्र इकडे सगळं करून नामोनिराळा होत असतो आणि त्याने जे कारस्थान केलेलं आहे त्या गोष्टीचा विचार त्याने केलेलाही नसतो, परंतु या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की रोहिणीच्या डोक्यात मात्र वेगळं सुरू असतं. रोहिणीने बरोबर ओळखलेलं असतं की राहुल काहीतरी कांड करणार आहे. तेव्हा राहुल म्हणतो बघ मी कसं त्या नैनाला अडकवतोय ते, असं राहुलचं सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते जे काय करशील ना ते जरा विचारपूर्वक कर, कारण काहीही झालं तरीही तुला वाटत असेल की हे सगळं तू नैनावर ढकलशील, पण तू ह्याच्यामध्ये अडकला जाऊ शकतो, असं इकडे तिचं म्हणणं चालू असतं. तू याच्यामध्ये अडकू नको एवढंच साधं तिला सांगायचं असतं, कारण तिला माहिती आहे जर का याच्यामध्ये राहुल अडकला तर मात्र वाट लागणार आहे. या गोष्टीची जाणीव ही रोहिणीला चांगलीच असते आणि नेमकी तिथली कला नैनाची जी पर्स आहे ती खाली पडते आणि त्यातलं सगळं साहित्य खाली पडतं. नैना चहा पित असते तेव्हा कला म्हणते थांब नैना ताई मी करते सगळं गोळा, असं म्हणत कला त्यातलं जे साहित्य आहे ते गोळा करायला जाते. त्याचवेळी राहुलही तिथं असतो आणि आवर्जून ती हिऱ्यांची पोटली सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीनं तिथं पडलेली असते, कारण राहुलचाच हा सगळा प्लॅन असतो. आणि मग ती हिऱ्यांची पोटली जेव्हा नैनाच्या पर्समधून खाली पडते तेव्हा मात्र कला नैनाला विचारते नैना ताई हे काय आहे. नैनाला काहीच माहीत नसतं. नैना सरळ उत्तर देते नाही माहिती मला काय आहे, काय आहे त्याच्यामध्ये, मला बघू तरी दे, माझ्या पर्समध्ये निघाले ना ते, असं ती बोलत असते. तेव्हा कला म्हणत असते की थांब, कारण कलाला ती पोटली बघता क्षणी कळलेलं होतं की हे सगळं काय आहे. आणि मग कला जेव्हा हे सगळं पाहत असते तेव्हा नैना तिथं आलेली असते. नैना म्हणत असते अगं मला बघू तरी दे आधी काय आहे ते, परंतु कला ऐकायलाच तयार नसते. कला म्हणत असते की नाही मला माहिती आहे याच्यामध्ये काय आहे, आणि असं म्हणत तिने ती हिऱ्यांची जी पोटली आहे ती आता हातात घेतलेली असते आणि ती म्हणत असते की ही तुझ्याकडे कशी आली ते सांग. एवढंच आता नैनाला कला विचारत असते. नैना मात्र म्हणत असते की मला नाही माहिती माझ्याकडे कशी आली. तेव्हा कला ते हिरे हातावरती घेते. तेव्हा सगळ्यांना कळतं की नक्की कलाच्या डोक्यात काय चालू आहे, कला कशाबद्दल बोलत आहे. अद्वैतही तिथं आलेला असतो. कलाने ते हिरे नैनाच्या समोर स्वतःच्या हातात घेतलेले असतात आणि ती म्हणते की हे हिरे तुझ्याकडे आले कसे. तेव्हा नैना म्हणत असते मला नाही माहिती, मला या हिऱ्यांशी काही देणं घेणं नाहीये, माझ्याकडे असते तर मी आधी सांगितलं असतं ना. तेव्हा कला म्हणत असते की हे तेच हिरे आहेत चांदेकर जे आपण सारडा यांच्या ज्वेलरीसाठी काढलेले होते, सिलेक्ट केलेले होते, कलाने सांगितलेलं असतं. राहुल मात्र जाम खुश झालेला असतो, कारण त्याच्या प्लॅनप्रमाणे गोष्टी घडत असतात. त्याला असं वाटत असतं की हे सगळं मी घडवून आणत आहे, हे सगळं माझ्या म्हणण्याप्रमाणे घडत आहे, हे राहुलच्या डोक्यात चाललेलं असतं. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की नाही काहीही असलं तरीही आता नैना याच्यामध्ये अडकली पाहिजे आणि ती पूर्णपणे अडकली पाहिजे. नैना म्हणत असते अगं मला काय माहिती नाही आहे,
म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स यांच्याकडे मी काम केलं एवढंच काय ते माझं चुकलेलं आहे? ह्या हिऱ्यांबद्दल मला काहीच माहीत नाहीये. कलाने ते हिरे जे आहेत ते आता इकडे नैनाच्या समोर धरलेले असतात आणि सांगितलेलं असतं की हे बघ, हे हिरे आहेत आणि हे हिरे आम्ही चोरीत म्हणजे खोटे हिरे वापरले म्हणून चांदेकरला ह्या हिऱ्यांच्या बदल्या ह्याच्यासाठी अटक झालेली होती, त्याला जेलमध्ये जावं लागलं होतं आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहेस तू, कारण हे हिरे तुझ्याकडे सापडलेले आहेत. एवढं स्पष्टपणे कला बोलत असते तेव्हा मात्र घरातल्या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आबा म्हणत असतात की अगं नैना सांग हे सगळं काय आहे. तेव्हा नैना म्हणत असते की नाही आबा, मला नाही माहिती, हे हिरे माझ्याकडे कुठून आलेले आहेत, मी काहीच नाही केलेलं, असं नैना स्पष्टपणे सांगत असते. परंतु घरातले आता कोणीच तिच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतं. आता अद्वैतच्या हातामध्ये ते हिरे कला देते आणि कला बोलत असते. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात. तेव्हा सगळ्यांनाच आता कळत नाहीये की नक्की काय आहे. अद्वैत म्हणतो की हो, हे तेच हिरे आहेत जे आपल्याला सारडा यांच्यासाठी वापरायचे होते. अद्वैतलाही खात्री पटलेली असते. त्याच वेळी सोहम तिथं उभा असतो आणि हा जो राहुल आहे तो आता तिथे मस्त मजा घेत असतो, कारण त्याला काही करून नैनाला अडकवायचं होतं. म्हणजे त्याने एवढाही विचार केलेला नाहीये. खरं तर नैनाचा तो पपेट म्हणूनच वापर करत आहे हे मात्र इथे स्पष्ट होत असतं, कारण त्याला जराही वाटत नाहीये की नैना आपली बायको आहे, तिला याच्यामध्ये अडकवलं नाही पाहिजे. पण त्याने सगळ्या बाजूने प्लॅनिंग करून नैनाला ह्याच्यामध्ये अडकवलेलं आहे. सगळ्या गोष्टींनी विचार करून त्याने नैनाला या सगळ्यामध्ये अडकवलेलं असतं. त्याने जरासाही बाकीचा विचार केलेला नसतो की या सगळ्यामुळं काय होणार आहे, या सगळ्यामुळं घराची बदनामी होणार आहे का, या कोणत्याच गोष्टी त्याच्या डोक्यात आलेल्या नसतात. त्याला फक्त एवढंच माहिती असतं की याच्यामध्ये नैना अडकली पाहिजे आणि तेच त्याचं प्लॅनिंग असतं. आता घरातले सगळेजण नैनाला विचारू लागतात. नैनाला म्हणत असतात की हे सगळं तुझं काय चाललेलं आहे. नैना म्हणत असते की मी नाही काही केलेलं, मी या सगळ्यामध्ये काहीच माझा दोष नाहीये. नैना स्पष्टपणे सांगत असते. परंतु आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं, सगळ्यांना समोर तिच्या पर्समध्ये हिरे दिसलेले असतात, त्यामुळं नैनाच्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. सगळे म्हणत असतात की हे सगळं तूच केलेलं आहे. पण नैना म्हणत असते की नाही, मी नाही केलेलं. कला तर खडसावून नैनाला जाब विचारत असते आणि त्याचबरोबर आधी ते सरोज असते. सरोज ही तेवढीच चिडलेली असते. सरोज ही तोच जाब तिला विचारत असते. पण नैनाचं एकच म्हणणं असतं की मी नाही केलेलं, मला नाही माहिती याच्याबद्दल काहीच, कारण हे कसं आलं, हे कुठून आलं याबद्दल मला काहीच माहीत नाहीये. आता हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा नैना रडकुंडीला आलेली असते. तिला एवढा मोठा धक्का बसलेला असतो की हे कसं शक्य आहे, हे माझ्याकडे कसं आलं. म्हणजे हे सगळं जे काय आहे, हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र नैनाला प्रश्नच पडलेला आहे की हे हिरे माझ्या पर्समध्ये कसे आले. आबा तिच्याकडे पाहत असतात, कला तिच्याकडे पाहत असते. पण कलाला वाटत असते की नैना त्याच्या बोलण्यातून मला जाणवते की तिला यातलं काहीच माहीत नाहीये, म्हणजे ती याच्यामध्ये फुकटची अडकली जाते असं कलाच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेवढ्यातच संगीता तिथे येते आणि संगीता म्हणत असते की तुला लाज कशी वाटत नाहीये ग एवढं सगळं करायला. इथेच राहते, चांदेकरांची सून म्हणून सगळीकडे मिरवतेस आणि त्यांच्याच तोंडाला काळं फसायला निघालेली आहेस, असं म्हणत संगीता आलेली असते. संगीता भयानक चिडलेली असते, कारण संगीताला गल्लीतल्या बायकाही बोलत होत्या की हिच्या पोरीनं काय केलेलं आहे. संगीताला मात्र असं वाटत असतं की हे सगळं कारण नैनाने केलेलं आहे आणि असं म्हणत संगीता नैनाला मारायला सुरुवात करते. नैनाला म्हणत असते की अशी कशी ग तू, तुझा काही उपयोग नाहीये, ज्या घरातलं खातेस त्यांच्यावरच उलटलेली आहेस, असं म्हणत संगीता तिला मारायला सुरुवात करते. संगीता म्हणत असते की हे सगळं काय आहे, कारण तुझ्यामुळे ही सगळी बदनामी झालेली आहे. आज या लोकांना कुठे तोंड दाखवायला जागा राहत नाही, या सगळ्याला जबाबदार तू आहेस, तू हे सगळं केलेलं आहेस, असं इकडे संगीता म्हणत असते आणि ती मात्र जाम चिडलेली असते. संगीताला जरा भीतीच वाटत असते की ही पोरगी अशी कशी करू शकते म्हणत संगीता ही चिडलेली असते. तेव्हा मात्र संगीताने खानदिशी नैनाच्या कानाखाली वाजवलेली असते. नैना म्हणत असते की अगं मी काहीच नाही केलेलं. तेव्हा कला समोर येते. कला म्हणत असते अगं आई थांब जरा, नाही तुला माहिती इथं वेगळं काहीतरी चालू आहे. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की काय झालं आता. तेव्हा कला म्हणते अगं आई इथं वेगळं चालू आहे, कारण तो जो प्रश्न होता तो मिटलेला आहे, कारण जे हिरे चोरीला गेलेले होते ते हिरे नैनाताईकडे सापडलेले आहेत. हे कळताच संगीताने दुसरी कानाखाली नैनाच्या वाजवलेली असते. संगीताला खरं तर खूप राग आलेला असतो. संगीताला ही गोष्ट पटतच नसते. ती अक्षरशः चिडलेली असते, इतकी चिडलेली असते की विचार करण्यापेक्षा जास्त ती चिडलेली असते. तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू असतं की हे सगळं जे काही झालेलं आहे ते कोणामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे.
पण नैना मात्र रडत असते. ती म्हणत असते की नाही मम्मा, मी काहीच नाही केलेलं, या सगळ्याबद्दल मला काहीच माहीत नाहीये, या सगळ्या गोष्टी मी केलेल्याच नाहीत, असं इकडे नैना बोलत असते. तेव्हा मात्र इकडे नैनाच्या डोक्यात एकच सुरू असतं की मला यात का बोललं जातंय, माझा याच्याशी काहीही संबंध नाहीये, मग तरीही मी याच्यामध्ये का अडकली जाते, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर नैना रडून रडून सांगत असते की मी असं काहीच केलेलं नाही. परंतु नैनाचं बोलणं आता कोणीच ऐकत नाही. सरोज तर इतकी चिडलेली असते की सरोज म्हणत असते की सांग, आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे की हे सगळं काय चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत, या सगळ्याला जबाबदार कोण आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे अद्वैत म्हणत असतो की नैना, आता हे जर तुझ्याकडे सापडलेलं आहे तर हे कोणी चोरलेलं आहे, हे जर तुझ्याकडे असेल तर ऑब्विसली हे तूच चोरलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळेच झालेल्या आहेत. हे सगळं समोर येत असतं. राहुल मात्र मस्त मजा बघत असतो. त्याच्या प्लॅन प्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याला असं वाटत होतं त्या पद्धतीने त्याने केलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी त्याने केल्याप्रमाणे सगळं घडत आहे. आणि त्या गोष्टीचा तो म्हणत पण असतो की किती मला प्रयत्न करायला लागले होते, ते हिरे जे आहेत ते मी सुरुवातीला मिळवले, त्याच्यानंतर ते पुन्हा मला लॉकरमध्ये नेऊन ठेवावे लागले, त्यानंतर पुन्हा ते हिरे मला शोधावे लागले, त्यानंतर ते परत मला ओरिजिनल हिरे लॉकरमध्ये ठेवायला लागले. किती काय काय कष्ट घेतलेले आहेत मी ह्या हिऱ्यांसाठी, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू असतं. तो म्हणत असतो की नाही, पण आता नैनाच्या पर्समध्ये ठेवल्यामुळं हे सगळं प्लॅनिंग छान पद्धतीनं झालेलं आहे, असं त्याचं बोलणं सुरू झालेलं असतं. तो म्हणत असतो की मला माहिती आहे त्या पद्धतीनंच मी हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे आणि आता नैना याच्यामध्ये पूर्णपणे अडकली जाणार आहे. हे सगळं बोलणं त्याचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता सरोज म्हणत असते की आत्ताच्या आत्ता खरं सांगणार आहेस का मी पोलिसांना फोन करू. सरोजने आता पोलिसांना फोन करायचं ठरवलेलं असतं. नैना अक्षरशः सरोजच्या पायाशी येते आणि म्हणू लागते की हे बघा सरोज मॅडम, सरोज मामी, मी काहीच नाही केलेलं, अहो माझा याच्यामध्ये काहीच दोष नाही, मला माहीतच नाहीये हे सगळं काय झालेलं आहे, हे सगळं कुणी केलंय मला काहीच माहीत नाहीये. अहो पण मला सांगा, आधीच चांदेकरांची बदनामी झालेली आहे आणि तुम्ही अजून पोलिसांना फोन करून मला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर चांदेकरांची जास्त बदनामी होणार आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. कला मात्र नैनाकडे पाहत असते. कलाला लक्षातच येत नाहीये की नैनाताई एवढी रडते, कारण आजपर्यंत असं कधी झालेलं नाहीये. एवढ्या सहजासहजी नैनाताई रडत नाहीये. तिच्या डोक्यात खूप मोठं प्लॅनिंग असतं. तरीही तिनं सगळ्या गोष्टी स्वतःच्या तोंडाने कबूल करत असते, मान्य करत असते, पण तिनं असं कधीच विचार करत नाही की ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या पद्धतीनं करत आहे त्या पद्धतीनंच झाल्या पाहिजेत, एवढं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. पण आता आबा तिथे येतात आणि म्हणतात की सरोज थांब, कारण मला ना काहीतरी वेगळं वाटतंय, कारण नैना ही बिनधास्तपणे बोलणारी आहे, बिनधास्तपणे वागणारी आहे, पण आज जे घडत आहे त्यामुळं मला असं वाटतंय की तिला यातलं काहीच माहिती नाही, कारण तिने कितीही बोलली काहीही बोलली तरीही तिच्या वागण्या बोलण्यातनं हे जाणवत आहे ते म्हणजे या सगळ्यामध्ये ती सामील नाही. हे सगळं आबा बोलत असतात आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आबा म्हणत असतात की मला काहीतरी वेगळं वाटत आहे. आबांचं हे बोलणं ऐकून सगळेजण पाहत असतात, कारण नैना अशी आहे की प्रत्येक वेळेस तिने जर गुन्हा केला तर तो ती सहज ॲक्सेप्ट करत असते आणि बोलत असते. हे सगळं आबांचं बोलणं असतं आणि तेव्हा मात्र आबांचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच तिथे धक्का बसलेला असतो. इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नैना जी आहे ती बोलत आहे आणि त्याचबरोबर ती रूममध्ये येते आणि इकडे कलाद्वैत यांचं बोलणं चाललेलं असतं की मेन सूत्रधार जो श्रीनाथ ज्वेलर्सचा जो आहे गौरव परांजपे, याच्या बाबतीत आपण विचारच केलेला नाहीये. आपल्याला मेन त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या बाजूने आपल्याला विचार केला पाहिजे, शोध सुरू केला पाहिजे, असं कला अद्वैतला सांगत असते. आणि त्याचबरोबर अद्वैतही तयार होतो. इकडे राहुल आणि त्याचबरोबर रोहिणी बोलत असतात. राहुल म्हणत असतो की रोहिणीला की मी बघ कसं अडकवलंय नैनाला, आणि हे सगळं नैना ऐकते. तेव्हा मात्र नैनाला धक्का बसलेला असतो. या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवणारा राहुल आहे ही गोष्ट नैनाच्या लक्षात आलेली असते आणि त्याचबरोबर नैनाला सुद्धा या गोष्टीचा धक्का बसलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा नैनाला वाईट वाटलेलं असतं की आपल्याला आपल्याच नवऱ्याने याच्यामध्ये अडकवलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.